हरे कृष्ण। ईशानां जगतोऽस्य वेङ्कटपते विष्णो परां प्रेयसी तद्वक्षस्थल नित्यवास रसिकां तक्षां संवर्धिनी पद्मालंकृतपाणिपल्लवयुगां पद्मासनस्थां श्रियं वात्सल्यादिगुणोज्ज्वलां भगवतीं वन्दे जगन्मातरम्। नमस्कार। आपली देवालये ही आपल्या सनातन धर्माचा प्राण आहे। कोणतंही देवालय ज्यावेळी सुस्थितीमध्ये असतं आणि तिथे असलेल्या श्री विग्रहाची पूजा अर्चना सेवा ही यथायोग्य पद्धतीने सुरू असते, त्यावेळी त्या देवालयाच्या अस्तित्वामुळे तिथला जो परिसर आहे कित्येक मोठ्या परिघापर्यंत तिथलं चैतन्य कैक पटीने वाढलेलं असतं। आणि या मंदिरामध्ये जे सेवा करतात आणि ह्या मंदिर निर्मितीसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, मग ते यत्किंचितही असो, पण ज्यांनी ज्यांनी भक्ती भावनेने या मंदिर निर्मितीसाठी योगदान जे करतात, त्या मंदिरामध्ये जितका काळ सेवा पूजा जे काही सुरू असतं, यज्ञ याग होम हवन मंत्रजाप, त्या सगळ्या गोष्टींचा जो काही भाग आहे, त्याची जी सुकृती आहे ती त्याच्यामध्ये योगदान असणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला जोपर्यंत ते मंदिर अस्तित्वात आहे तोपर्यंत निरंतर मिळत राहते। त्यामुळे एखाद्या मंदिर निर्मितीमध्ये सहायता करणं हे सर्वोत्तम धर्मकार्य आपले शास्त्र असं सांगतात। अग्निपुराणामध्ये सुद्धा ह्याच्यावरती खूप सविस्तर असा उल्लेख आहे। त्यातल्या त्यात जर देवालयांमध्ये जर ते देवालय श्री महालक्ष्मीचं असेल, माता लक्ष्मी देवीचं असेल, तर ते विशेषच का? कारण लक्ष्मी देवी ही आपलं भरण पोषण करणारी आहे, ही सगळ्यांचा सांभाळ करणारी आहे आणि ह्या लक्ष्मी देवीनेच आपल्या जीवनामध्ये पुष्टी तुष्टी आयुष्य आरोग्य समृद्धी याचं वर्धन होत असतं आणि आपल्या जीवनामध्ये भक्ती येत असते। तर अशाच महालक्ष्मी देवीच्या लक्ष्मी देवीच्या मंदिराचं जीर्णोद्धार करण्याची सुसंधी ही आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेली आहे। गोदातटी असलेलं कोपरगाव तालुक्यातलं नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यामध्ये कारवाडी हे जे गोदातटी छोटंसं गाव आहे, त्याच्यामध्ये आपल्या बनकर वस्तीवरती हे लक्ष्मी देवीचं मंदिर आहे। ते काहीसं जीर्ण झालेलं आहे आणि आईने आपल्याला त्याची पुन्हा सेवा करण्याची संधी दिलेली आहे, जिने आपल्या सर्वांचं इतका मोठा काळ पोषण केलं। आज तिच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी योगदान देण्याची संधी आपल्यापर्यंत आलेली आहे। हे मंदिर जरी फार छोटंसं असलं तरी पण ह्याचा महिमा खूप मोठा आहे। हे मंदिर जागृत आहे हे म्हणायला मला अजिबातही संकोच वाटत नाही। का? कारण कित्येक आर्त दुःखितांचं पीडितांचं दुःख दूर करण्याचं काम या देवीच्या जवळ केलेल्या प्रार्थनेने ते त्यांची दुःख जे काही आहे विवंचना आहेत त्या दूर झालेल्या आहेत, याचे काही अनुभव आहेत आपल्यासमोर। तर आपल्याला हे मंदिर बनवायचं आहे, पण ते अशा विशेष पद्धतीने बनवायचं आहे की त्याच्यातलं जे चैतन्य आहे ते अजून कसं द्विगुणित होईल, अजून कितीतरी पटीने कसं वाढेल, याच्यामध्ये आपण ही त्या मंदिराचं जे चैतन्य वाढवण्यासाठी आपण अंकशास्त्र वास्तुशास्त्र या सर्वांचा उपयोग करून खूप छान पद्धतीने नवीन मंदिराचा आराखडा बनलेला आहे। त्यामुळे ह्या मंदिराचं जे वास्तू नवीन निर्माण होणार आहे ती खरंच खूपच विशेष अशी निर्माण होणार आहे। सर्वप्रथम तर अंकशास्त्रानुसार 9 हा अंक जो आहे हा दैवी अंक मानला जातो। का? कारण 9 मध्ये आपण कोणतीही संख्या जर मिसळली, त्याच्यामध्ये जर ऍड केली, त्याच्यामध्ये मिळवली, तर आपल्याला जर एकांकी संख्या त्याची आणली तर ती तेवढीच मिळते जेवढी त्याच्यामध्ये मिळवलेली आहे। म्हणजे कसं? समजा 9 मध्ये जर आपण 3 मिळवले, 9 + 3 12 होतात। 12चं पुन्हा एक अंकी केलं, 2 आणि 1 हे 3 होतात। 2 + 1 3। सो कोणताही आकडा त्याच्यामध्ये मिळवला, त्याचा एक अंकी आणला की आपल्याला तेवढाच आकडा मिळतो। त्यामुळे 9 ही अत्यंत विशेष संख्या आहे, विशेष अंक आहे। तर ह्या 9 अंक, त्यामुळेच देवीशी संलग्न ज्या कोणत्या गोष्टी असतात, आपण बघतो नवदुर्गा असते, नवचंडी याग असतो, नवरात्र असते, आकाशामध्ये नवग्रह आहेत जे आपल्या जीवनामध्ये जे काही स्थित्यंतर येतात ते सगळ्याचं जे काही फलित आपल्याला मिळत असतं आपल्या प्रारब्धानुसार हे नवग्रहांच्या माध्यमातून मिळतं। बघा सगळ्या ह्याच्यामध्ये 108 सुद्धा मायेमध्ये मनी असतात, 1 आणि 8 9 होतात। 27 नक्षत्र आहेत, 2 आणि 7 9 होतात।
सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या 9 वरती येऊन थांबतात. त्यामुळे 9 हा अंक अत्यंत शुभ आहे. तर आपण जे मंदिर निर्माण करतो आहे यामध्ये सुद्धा हा 9 अंक कशा पद्धतीने स्थापित होईल याची आपण विशेष काळजी घेतलेली आहे. आता हे जे नवीन मंदिर होत आहे ते पहिल्यापेक्षा थोडंच आपण विस्तारित करत आहोत. या मंदिराचं जे काही बांधकाम असेल ते कोकणस्थ किंवा केरळमध्ये ज्या प्रकारची मंदिराची शैली असते त्या धर्तीवरती आपण हे मंदिर बांधणार आहोत. या मंदिराचं जे संपूर्ण जो एरिया आहे तो 2 फूट उंच जगतीवरती, म्हणजे असं 2 फूट उंच कट्टा असेल आणि त्यावरती हे संपूर्ण मंदिर असेल. हे मंदिर बाहेरून दिसताना छान टुमदार आणि कौलारू दिसेल. त्याचं जे काही लांबी आहे, दक्षिण उत्तर जी लांबी आहे ती आहे 19 फूट आणि पूर्व पश्चिम लांबी 27 फूट आहे. याचा एरिया जर आपण काढला तर 513 स्क्वेअर फूट होतो. 513 पुन्हा 5 + 1 + 3 9 होतात. तर संपूर्ण मंडप हा या संपूर्ण मंदिरात जगती जी आहे तो कट्टा आहे तो संपूर्ण वरती त्याला मंडप आहे कौलारू दिसेल असा. त्याच्या मध्ये म्हणजे थोडासा पश्चिमेकडे जे मंदिर असणार आहे, जे गर्भगृह असणार आहे ते गर्भगृह 9 फूट बाय 9 फूटचं आहे. म्हणजे त्याचा स्क्वेअर फूट जर आपण काढलं, त्याचा जर पूर्ण एरिया काढला तर तो 81 स्क्वेअर फूट होतो. 8 + 1 पुन्हा 9. त्याच्यामध्ये देवीचं जे पीठ आतमध्ये असणार आहे ते पीठ आहे 2 फूट उंच आणि ते सुद्धा 3 बाय 3चं आहे. 3 3 जा 9 पुन्हा 9 येतो आणि जर उंची पण जर त्याच्यामध्ये घेतली 2ने पुन्हा गुणलं तर 18 होतं, पुन्हा ते 9च येतं. सो अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींचा कसा 9शी संबंध लागतोय आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ह्या मंदिराचा जो वरती आहे कळस नसून त्याला पिरामिडल स्ट्रक्चर आहे, अष्टकोनी पिरामिड वरती असणार आहे. त्याच्याने या मंदिरामध्ये आतमध्ये जे काही सेवा पूजा देवीच्या श्रीविग्रहावरती होईल त्याची सुद्धा ऊर्जा ही वाढणार आहे. का? कारण वरती पिरामिड आहे आणि त्याच्यावरती कलशचक्र आहे. तर अशा पद्धतीने ह्या मंदिराचं बांधकाम होणार आहे. तर आणि विशेष म्हणजे कोणतीही मंदिर किंवा कोणतीही मंदिराची देवाशी रिलेटेड वास्तू जेव्हा बांधली जाते किंवा देवाशी रिलेटेड आपण घरात देवघरही बनवतो तर त्याचा जो काही एरिया असतो, त्याची लांबी गुणिले रुंदी जो काही एरिया आहे तो एरिया ध्वजाकार संख्येत असावा असा एक नियम वास्तुशास्त्रामध्ये येतो. तर ध्वजाकार संख्या म्हणजे काय? कोणती पण अशी संख्या त्याला जर 8ने जर आपण भागलं तर त्याचा बाकी 1 मिळाला पाहिजे. तर आपण त्याला लक्षात घेऊनच हे सगळे माप ठरवलेले आहेत. 513ला जर आपण 8ने भागलं तरी आपल्याला बाकी 1 मिळते, जो पूर्ण मंदिराचा स्क्वेअर फूट एरिया आहे. गर्भगृहाचा जो काही एरिया आहे 81 स्क्वेअर फूट, त्यालाही आपण 8ने भागलं तर आपल्याला बाकी 1च मिळते. आणि देवीचं जे पीठ आहे त्यालाही आपण त्या एरियाला 8ने भागलं तर त्याची सुद्धा संख्या आपल्याला 1च, बाकी ही 1 मिळते. सो ह्या तिन्ही ज्या स्क्वेअर फूटच्या ज्या संख्या आहेत 513, 81 आणि 9 या सगळ्या ध्वजाकार संख्या आहेत. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार सुद्धा या मंदिराचं जे चैतन्य आहे ते वाढतंय. न्यूमरोलॉजीनुसार संख्याशास्त्रानुसार सुद्धा आपण ह्याची ऊर्जा खूप छान पद्धतीने कशी आपल्याला फलदायी ठरेल या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. आता या मंदिरामध्ये देवीचं जे सुरुवातीला जे आधीपासून जे स्थापित आहेत ते तांदळे आहेत. त्या काळी त्या तांदळ्यांची स्थापना केली गेली, पण आता ते काहीशे भग्न अवस्थेमध्ये आहे. पुन्हा नवीन तांदळे स्थापन करण्यापेक्षा जेव्हा स्वरूपाची स्थापना होते त्यावेळी तिथला भाव हा खूप वाढतो. आपला सेवा करण्याचा भावही आपला अजून वाढतो. त्यामुळे आपण तिथे आईची सुंदर मूर्ती, सुंदर विग्रह स्थापन करणार आहे. मग हे विग्रह स्थापन करताना याचं स्वरूप कसं असणार आहे? तर याच्यासाठी आपण आदि शंकराचार्यांनी लिहिलेलं जे महालक्ष्मी अष्टक आहे त्याचा आश्रय घेतलेला आहे. तर आदि शंकराचार्य म्हणतात, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. तर ही जी महालक्ष्मी देवीची, लक्ष्मी देवीची जी काही मूर्ती स्थापन होणार आहे तिच्या उजव्या हातामध्ये वरती चक्र, डाव्या हातामध्ये वरती शंख, डाव्या हातामध्ये खाली गदा आणि उजवा हात एक तर वरदहस्त किंवा त्याच्यामध्ये पद्म म्हणजे कमळ असणार आहे.
ही जी महालक्ष्मीची मूर्ती असणारी ही कमलासनावर बसलेली म्हणजे कमळामध्ये बसलेली असणार आहे आणि पद्मासन स्थिती देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते, ती पद्मासन घातलेली लक्ष्मी देवी असणार आहे. आता जेव्हा लक्ष्मी देवी एकटी त्याची पूजा केली जाते तर तिला चंचला लक्ष्मी म्हणलं जातं. का? कारण ती एकटी जेव्हा कोणतीही स्त्री तिच्या पतीसोबत तिचं आवाहन केलं जात नाही त्यावेळी ती त्या ठिकाणी फार काळ निवास करत नाही. त्यामुळे अशी पद्धत आहे की कधीही पतीसोबत स्मरण केलं जावं, आवाहन केलं जावं. आता हे लक्ष्मी मंदिर आहे पण तिथे भगवान विष्णूंचंही वास्तव्य असावं म्हणून लक्ष्मी देवीच्या मागे जी प्रभावळी आहे, मागे अशी प्रभावळी असते ना, तर त्या प्रभावळीमध्ये वरती छोटंसं आकृती ही भगवान विष्णू शेषारूढ भगवान विष्णू आणि त्यांच्या डाव्या मांडीवर बसलेली कमलादेवी म्हणजे लक्ष्मी देवी हिचंही आपण आकृती ही कोरणार आहे. अजून ती स्थिर लक्ष्मी कशी होईल? जी चंचला लक्ष्मी असते तिचं मूळ वाहन आहे घुबड, पण महालक्ष्मी अष्टकामध्ये आदि शंकराचार्य तिला काय म्हणतात? गरुडासन स्थिते देवी. तर ही गरुडावर बसलेली आहे. तर गरुडासन, त्याच्यामुळे जे गाडी वाहन आपण समोर स्थापन करणार आहे ती गरुडाचे विग्रह आपण स्थापन करणार आहे. तर अशा पद्धतीने हे लक्ष्मी देवीचं सुंदर स्वरूप असणार आहे. आता हे लक्ष्मी देवीचं स्वरूप जेव्हा आपण बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा 9 अंक कसा स्थापित होईल, पुन्हा आपण ह्याची सुद्धा काळजी घेतलेली आहे. बेसपासून, कमळाच्या बेसपासून तर लक्ष्मी देवीचा जो किरीट आहे, जो मुकुट आहे, त्याच्या वरतीपर्यंत पूर्ण ही जी मूर्ती आहे ही 27 इंच असणार आहे. 2 आणि 7 9, मध्ये 9 इंच गॅप आणि जे प्रभावळीच्या टोकापर्यंत बेसपासून जी उंची आहे ही 45 इंच आहे. पुन्हा 9. सगळ्या गोष्टीमध्ये 9 ही संख्या आपण खूप महत्त्वाची घेतलेली आहे. याच महालक्ष्मीच्या समोर 6x6 चं श्रीयंत्र आपण पंचलोहामध्ये घडवून घेणार आहे आणि ते सुद्धा स्थापन होणार आहे. पुन्हा 6x6 एरिया येतो 36, 6 + 3 9. तर अशा पद्धतीने समोर श्रीयंत्र असणारी ही जी महालक्ष्मी देवी असणार आहे ही सर्वांवर अत्यंत कृपाळू होणार आहे. ते आहेच, त्या कृपाळू आपल्याला सांभाळ, आपला प्रतिपाळ तर त्या करतच आहेत. पण ज्या पद्धतीने आपण ह्या मंदिराची निर्मिती करतोय, ज्या पद्धतीने याची रचना करतो आहे त्याच्याने खूपच ह्याची ऊर्जा वाढणार आहे. अजून एक विशेष गोष्ट ह्याच्यामध्ये, शास्त्रामध्ये देवी पंचायतन आदि शंकराचार्य आपल्याला स्थापन करून जातात. ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारची पंचायत पूजा, ते पंचदेव उपासना सांगतात, जे स्मार्त विधीमध्ये केलं जातं. तर आपल्या जर देवीचं मंदिर आहे आपलं, तर देवी मध्यभागी स्थापन होणार आहे देवीचा विग्रह. पण देवी पंचायतनामध्ये जर देवी पूर्वाभिमुख असेल तर तिच्या ईशान्येला गणेश, आग्नेयाला सूर्य, नैऋत्याला विष्णू आणि वायव्याला शिव अशा पद्धतीने तिची पूजा करण्याचं विधान आहे. तर ही जे आपण मंदिर स्थापन करणार आहे आपल्या जुन्या मंदिराच्या दक्षिण दिशेला, तिथे भैरवनाथाचं स्थान आहे. भैरवनाथ हे रुद्रतत्वाचं दैवत आहे, भगवान शिवांचा तो अंश अवतार आहे. पण असंही आहे की वस्तीवरती खूप जवळ भैरवनाथाचं मंदिर चालत नाही. त्यामुळे आपण भैरवनाथाचं जी स्थापना आहे सौम्य रूपात, पण जिथे शिवाची जागा असते पंचायतनामध्ये तिथं वायव्य दिशेला आपण करणार आहोत. नैऋत्य दिशेला जिथं विष्णू हवा, योगायोगाने, हा योगायोग बघा किती सुंदर आहे. आपल्या 9 वर्षाआधी आपण आपल्या वस्तीवरती गोवर्धन पूजा महोत्सव सुरू केलेला होता. तर बरोबर 9 वर्षानंतर आपण त्या जी गिरिराजजींची जी शिला आहे, जी गोवर्धन शिला आहे आपली, तर तिची स्थापना किंवा तिचं जे वास्तव्य आहे ते नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्यांना निवास देणार आहे. सो तिथे विष्णू आले, शिव आले. जी मंदिराची जी चौकट आहे ती सुद्धा दगडी असणार आहे. त्या दगडी चौकटीवरती श्री गणेश आहे आणि सूर्य आपण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये राहतो. आपल्याला नेहमी सूर्य हा हलका दक्षिणेलाच दिसतो. जेव्हा तो सूर्य उदित होईल त्यावेळी तो देवीपासून तो आग्नेयालाच असणार आहे. त्यामुळे आपोआप हे जे मंदिर आहे हे एका पद्धतीने देवी पंचायत मंदिरासारखंच आपल्याला भासेल. सो इथे जी काही सेवा, पूजा
होम हवन मंत्रजाप इत्यादी सर्व गोष्टी होणार आहे आणि त्या यथाविधी सर्व पद्धतीने देवीची नित्य षोडशोपचार पूजा, नित्य आरती आणि नित्य नैवेद्य हा कशा पद्धतीने होईल, तिथे कथा सुद्धा नित्य होणार आहे. भागवत कथा ही देवीला ऐकवली जाणार आहे नित्य. सो ह्या पद्धतीने कशा पद्धतीने ती सर्व गोष्टी सुस्थितीत होतील याची काळजी आम्ही पूर्णपणे घेणार आहोत. सो हे फुल्ली फंक्शनल आणि चांगलं मंदिर असणार आहे आणि आपल्याला ते उत्तमोत्तम पद्धतीचं मटेरियल, उत्तम पद्धतीच्या सर्व गोष्टी वापरून करायचं आहे. कारण जी आपलं कायम पोषण करते आहे तिच्यासाठी हे करायचं आहे. कधी कधी कोणाकोणाच्या डोक्यात असंही येतं की एखाद्या मंदिरासाठी किंवा एखादी मूर्ती आहे तर त्याच्यासाठी एवढं कशा करता करायला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. जर भाव आहे तर देव आहे, जर भाव नाहीये तर तो दगडच आहे. भगवंत ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत, या जगामध्ये अशी एकही जागा नाही जिथे भगवंतांचा निवास नाहीये. पण आपण आवाहन केलं, प्रल्हादाने आवाहन केलं तर खांबामधूनही त्यांनी भगवंतांचं अवतरण केलं. नरसिंह रूपामध्ये भगवान विष्णू हे प्रकट झालेले आहेत. तर आपण साक्षात आईची स्थापना करणार आहोत. आपल्याला त्याच भावनेने करायची की या संपूर्ण ब्रह्मांडाची जी स्वामिनी आहे ती आपल्या वस्तीवरती येऊन राहणार आहे आणि आम्ही तिची यथायोग्य पद्धतीने पूजा सेवा करणार आहोत. तर त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा हातभार लागणार आहे त्या सर्वांचं कल्याण होणार आहे. त्यामुळे मोकळ्या मनाने यथाशक्ती यथाभक्ती या मंदिरासाठी कृपया तुम्ही सहायता करा, कृपया तुमचं योगदान अर्पण करा. याच्यासाठी एक स्पेशल नवीन अकाउंट आपण तयार केलेला आहे. त्या नवीन अकाउंटमध्ये त्याचा QR कोड, त्याचा अकाउंट नंबर आणि डिटेल्स या व्हिडिओसोबत आम्ही शेअर करत आहोत. तुम्हाला जितकी इच्छा असेल तितके तुमच्या मुलांच्या नावाने, तुमच्या प्रियजनांच्या नावाने तुम्ही याच्यावरती दान अर्पण करू शकता. या मंदिरासाठी आपल्याला मंदिराच्या निर्मितीसाठी जवळपास 12-12.5 लाख आपल्याला लागणार आहेत आणि उत्तम पद्धतीच्या कोरीव जे विग्रह आहेत देवीचं प्रभावळी सहित, तिच्या पीठासहित, गरुडासहित आणि कोरीव आपल्याला जी काही आतमध्ये चौकट बसवणार आहे त्याच्यासहित आपल्याला हे जवळपास 18 लाखापर्यंत या मंदिराचं आपलं बजेट जाणार आहे. इथे सर्व प्रकारच्या योग्य सुस्थितीमध्ये सर्व सेवा अर्चना ह्या चांगल्या पद्धतीने आपण करणार आहोत. पण ही जी वास्तू आहे ह्याच्याशी आमच्या विशेष भावना जोडलेल्या आहे. या आईशी विशेष तिचे ऋणानुबंध आमचे आहेत. तिनेच आमचं पालन पोषण केलेलं आहे. त्यामुळे आम्ही उत्तम पद्धतीने हे मंदिर आम्ही बांधत आहोत. कृपया तुमच्या सर्वांच्या सहयोगाने हे छान अशी ही वास्तू बनेल आणि याचा आपल्याला सर्वांना तर आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना सेवेचा, आईच्या सेवेचा लाभ हा मिळत राहील. या भावनेने आपण सर्वजण एकत्र येऊया आणि या मंदिर निर्मितीसाठी प्रयत्न करूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.